जय भीम. मी संपादक राजेंद्र कांबळे, अर्थसत्ता न्यूज लाईव्ह नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण एका मोठ्या कार्यकर्त्याची भेट घेतलेली आहे. हे कार्यकर्ते पुणे येथील आहेत आणि भारतीय दलित कोब्रा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी गायरांचा प्रश्न असेल, मंडल आयोगाचा प्रश्न असेल, नामांतराचा प्रश्न असेल किंवा आज रोजी असे अनेक आंदोलने असतील किंवा समाजकार्य असेल, अशा समाजकार्यामध्ये त्यांनी आपलं आयुष्य त्याने समाजकार्यासाठी समर्पित केलेलं आहे, वाहून घेतलेलं आहे. असे हे व्यक्ती कोण आहेत? तर भारतीय दलित कोब्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण. तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया. त्यांच्या कार्याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. परंतु त्या अगोदर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जनतेपर्यंत आपण पाठवला पाहिजे. चला तर सुरुवात करूया. जय भीम सर. जय भीम. आपण त्यांना पहिला प्रश्न विचारूया. आपल्या आयुष्यामध्ये समाजकार्य आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. तर ही सुरुवात कशी झाली याबद्दल आपण थोडीशी आम्हाला माहिती सांगा. समाजकार्याची सुरुवात काही झालेली नाही. आजही मी काही समाजकार्य करत नाही. मी सामाजिक आंदोलनातला एक योद्धा आहे. संविधानिक मार्गाने इथल्या माणसाला माणुसकीचे अधिकार मिळावे आणि इथली माणुसकी जिवंत राहावी यासाठी गेल्या 40-45 वर्षापासून या आंदोलनातला मी एक सक्रिय कार्यकर्ता आहे. 78-79च्या काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं यासाठी ठराव पारित झाला आणि ठराव पारित झाल्यानंतर मराठवाड्यामध्ये दंगलीचा आगडोंब उचलला. एका रात्रीमध्ये 1500 गावामध्ये दलितांच्या वस्त्यांना आगीच्या बक्षस्थानी देण्यात आलं. असंख्य आमची माणसं गायब झाली. ती आत्तापर्यंत त्यांची ठाव ठिकाणा कुणाला लागला नाही. माय बहिणीवर अत्याचार झाले. या ठिकाणच्या माणसांचे मर्डरच होता या ठिकाणची माणुसकीची हत्या झाली. आणि अशा प्रसंगामध्ये अत्याचाराच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातला दलित समाजावर पेटून उठला होता. आणि आपल्या घरामध्ये नोकरी नसली तरी चालेल, भाकरी नसली तरी चालेल, एक वेळ लग्नाला छोकरी मिळाली नाही तरी चालेल, परंतु मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं यासाठी या ठिकाणचा दलित माणूस, पूर्वाश्रमीचा अस्पृश्य माणूस हा त्याच्या रोमारोमामध्ये रक्तांच्या ठिणग्यांनी पेटून उठला होता. आणि या पेटून उठण्याच्या ह्याच्यातच 1980मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जेल भरो आंदोलनाचं नावाचं एक आंदोलन उघडलं होतं. त्या काळामध्ये मी बुलढाण्याला गेलो. बुलढाणा माझं गाव आहे. आणि बुलढाण्यामध्ये आंबेडकर नगर आणि मिलिंद नगरमध्ये माझ्या आत्यामाय आणि आमची बडीमाय या महिला मंडळाच्या अध्यक्षा होत्या. एक दिवस रात्री त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली आणि बुलढाण्यातल्या बायांनी निर्णय घेतला की त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांचा पुतळा बुलढाण्याच्या हुतात्मा चौकामध्ये जाऊन जाळायचा. शरद पवारला राक्षस म्हणत होत्या, जातीवाद्यांना शिव्या गाळत होत्या. आणि मग या राक्षसाचा पुतळा कसा जाळला जातो
आणि मोठमोठ्या लोकांना आपले माय आपल्या आजूबाजूच्या बायका एवढ्या हिमतीने शिव्या कशा देतात. म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा बायांचा मोर्चा निघाला त्यावेळेस सर्व बायांनी आपापली मुलं आपल्या नवऱ्यांच्या स्वाधीन केली, घरातल्या बाप्पे माणसाच्या स्वाधीन केली आणि 25 वर्षाच्या बाईपासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत पांढरे लुगडं घातलेल्या या महिला बाबासाहेबाच्या घोषणा देत बुलढाण्याच्या हुतात्मा चौकामध्ये आल्या. कडब्यानी बांधलेल्या शेतातल्या बुजगावण्यासारख्या शरद पवार नाव लिहिलेल्या एका पुतळ्याला आग लावायचा प्रयत्न केला. उपस्थित असलेल्या शेकडो पोलिसांनी त्यांच्यावर अंदाधुंद असा लाठीचार केला आणि त्या लाठीचारामध्ये बाया विवळत होत्या, आक्रोश करत होत्या, चपलांचे डीग पडले होते आणि बायांच्या फुटलेल्या बागड्यांचा खच झाला होता. मारता मारता मी पाहिलं की माझ्या बडी माईला आणि आटे माईलासुद्धा, माझ्या आजीलासुद्धा पोलीस कुत्र्यासारखे बडवत होते. माझ्या बडी माईला आणि माझ्या आटे माईला वाचवण्यासाठी मी पळत पळत जाऊन त्यांच्या अंगावर गेलो, त्यांच्या अंगावर पडलो. बायांनी मला पोटात घेतलं, परंतु आमच्या सर्वांना उचलून पोलिसांनी जबरदस्ती पोलिसांच्या गाडीमध्ये भरले. आणि या अटक झालेल्या सगळ्या बाया बुलढाण्यातनं आल्या. पण त्यावेळेचं वातावरण एवढं हे होतं की आपली बाप्पी माणसं, आपली छोटी छोटी माणसं ही घरामध्ये बसून बाया रणरांगणीसारख्या आणि विरांगणासारख्या रस्त्यावर उतरल्या होत्या. या बायांना पोलिसांच्या गाडीत कोंबल्यानंतर या बायांना बुलढाण्याच्या जेलमध्ये जागा नसल्यामुळे औरंगाबादच्या जेलला आणलं. तिथेही जेल, आळसूळ जेल पूर्ण भरलेला होता. त्यानंतर विसापूरच्या जेलमध्ये आणलं. विसापूरच्या जेलमध्ये लोकांना ठेवायला जागा नव्हती आणि मग असं करत करत ते पुण्याच्या जेलमध्ये आले. पुण्याचं जेल कार्यकर्त्यांचे यांनी तुडुंब भरलं होतं आणि लेडीज जेल आणि पुरुष जेलच्यामध्ये असलेल्या रस्त्यावरच पोलिसांनी बॅरिकेड लावून नवीन जेल तयार केला आणि त्या जेलमध्ये आमच्या सर्वांना आणून सोडलं. सोडल्यानंतर 8 दिवस आमचा त्या ठिकाणी जेलमध्ये मुक्काम झाला आणि 8 दिवस या सगळ्या बायामध्ये मी एक 9-10 वर्षाचा पोरगा, 3-1 फुटाचा बारीक, त्या बाया मला जवळ घ्यायच्या आणि मला मांडीवर बसून म्हणायच्या, बाबाच्याच नावासाठी लढशील नावं माय, बाबाच्या समाजासाठी लढशील नावं माय. आणि मी हाव म्हणायचो आणि त्या सगळ्या बाया गैवरून माझ्या चेहऱ्याचे मुके घ्यायच्या आणि त्यांच्या या मुक्याच्या ह्याच्यामध्ये एक स्पर्श निर्माण झाला आणि त्या स्पर्शामध्ये एक नवीन उमेद घेऊन या आंदोलनातला एक योद्धा जन्माला आला. आणि हे माझं पहिलं आंदोलन आणि त्याही आंदोलनामध्ये मला पोलिसांचा मार खावा लागला, जेलमध्ये जावं लागलं. आणि त्याच्यानंतर आज तागायत माणुसकीच्या रक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी मी प्रत्येक आंदोलनामध्ये पोलिसांची लाठीची काठी घेणं ही माझी आंदोलनातली पावती आहे. माझ्या आंदोलनानंतर त्यामध्ये बऱ्याच वेळा अश्रुळाच्या नळकांड्या पोलिसांनी तोडल्या, गोळीबार केले, माझी माणसं मेली, माझी माणसं जायबंदी झाली. परंतु पोलीस आणि इथली दमनकारी शासन व्यवस्था माझ्या आणि माझ्या माणसांची हिंमत तोडू शकली नाही. आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती आली आणि कितीही दादागिरी आणि दडपशाही आली तरी माणसांनी त्याच्या मनातली न्यायाची बूज ही जिवंत ठेवली पाहिजे आणि त्याच्या लढण्यातली, त्याच्या दमण्यातली हिमतीला जागा ठेवून लढण्याच्या नव्या उमदेनी नवा दुनिया ही निर्माण केली पाहिजे. हे त्या आंदोलनात त्या अशिक्षित 9 वारी साडी घातलेल्या, पोलिसांच्या काट्या लाट्यांनी बेजार झालेल्या, रक्तबंबाळ झालेल्या, आपल्या हातातला चुडा फुटलेल्या त्या बायांच्या मुक्यांनी, माझ्या चेहऱ्यावर घेतलेल्या मुक्यांनी मला दिलेली ती शिकवण होती आणि हीच माझ्या आंदोलनाची मुहूर्तमेढ होती. थोडक्यात काय तर सरांच्या समाजकार्याची सुरुवातच या नामांतरांच्या आंदोलनाने झाली. परंतु सर, आम्हाला ही माहिती सांगा की आपण कॉलेज जीवनामध्ये असताना अनेक आंदोलनं केली असं ऐकतो आहे. तर हे कोणकोणते आंदोलने आपणास आपल्या कॉलेज जीवनामध्ये करावी लागली याबद्दलही आम्हाला आमच्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माहिती सांगा. आणि त्यानंतर
1981 साली भारतीय दलित पॅन्थरच्या वतीनं आझाद मैदानामध्ये, म्हणजे मी त्यावेळेस शाळेत होतो, आणि आझाद मैदानामध्ये बाबासाहेबांच्या नावासाठी आणि मराठवाड्यातील दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये मोर्चा झाला. आणि या प्रचंड मोर्चावर पोलिसांनी लाठीचार केला आणि या लाठीचारामध्ये मी माझा दात गमावला. एक दात गमावल्यानंतर मी या मोर्चा निदर्शनापासून वेगळं राहायला लागलो. आणि पुढल्या मोर्चाला जेव्हा पोरं मला घरी बोलवायला आली त्यावेळेस मी बाजूखाली लपून राहिलो. माझ्या आईने ते मला पाहिलं, पोरं जाऊ दिली आणि मला म्हणली काय झालं. म्हणली ते मोर्चाला नेतात, मागच्या वेळेस पोलिसांनी मला मारलं, माझा दात तुटला, मला आता भीती वाटायला लागली. माझ्या आईने कोळशाच्या शेगडीमध्ये उलटानं टाकून माझ्या डाव्या दंडाला चटका दिला आणि म्हणली मी इजड्याला पैदा केला. जर तुला बाबासाहेबाच्या नावासाठी आणि बाबासाहेबाच्या समाजासाठी लढता येत नसेल तर तू मेलेलाच बरा. आणि तो चटका माझ्या मनावर एक ठामपणे जातीवादाच्या विरोधात मारलेला चटका होता आणि मी ते लढायला लागलो. त्यानंतर 83, 84, 85च्या काळामध्ये पुण्यामध्ये ज्यावेळेस मी 10वीची परीक्षा पास झालो होतो आणि पुण्यामध्ये सावकारकीचं राज्य होतं, 2 नंबरच्या धंद्यावाल्यांचं राज्य होतं. आणि 50-100 रुपयाच्या दिलेल्या मुदलीसाठी सावकार लोक इथल्या लोकांना मारत होती, त्यांना शिवीगाळ करत होती, अपमानित करत होती आणि इथल्या बायांच्या इज्जतीसुद्धा व्याजाच्या पैशासाठी सरेहामपणे लुटत होती. आणि आपल्या बायकोची, आपल्या बहिणीची, आपल्या आईची लुटलेली इज्जत अट्टहासपणे या पुणे शहरातले गरीब लोक, दलित लोक बघत होते. असाच प्रसंग 85च्या काळामध्ये झाला. 10वीची परीक्षा संपल्यानंतर मंगळपेठेतल्या एका वस्तीमध्ये गांधी नावाच्या एका सावकारानं एका बाईला 50 रुपयाचा हंडा घाण ठेवून 50 रुपये व्याजाने दिले. आणि त्या 50 रुपयाच्या मुदलीसाठी तो त्या बाईला रस्त्यात मारहाण करत होता आणि ओढून त्याच्या धान्य ठेवलेल्या गोदामामध्ये घेऊन जात होता. आणि ती बाई जीवाच्या आक्रोशाने लढत होती, परंतु उपस्थित जनता हताशपणे बघत होती. आणि बाया म्हणत होते की आता या बिचारीवर चांगला बलात्कार करणारा. परंतु लोक रडत होती, पण बोलत होती, पण काही बोलत नव्हती. त्यावेळेस मी त्या ठिकाणी नारळ शिळणारा जो कोयता होता, म्हणजे आत्ताचे नारळ नाही, त्यावेळेस वाळलेले नारळ असायचे, आता ओल्या पाण्याचे नारळ, तो कोयता उचलला आणि त्या गांधीच्या डोक्यामध्ये मारला. सावकाराला मारलं. पोलिसांच्या गाड्या आल्या, मला पोलिसांनी बोंगळा करून मारला, भर चौकाट मारला. माझी आई रडत होती, माझा बाप रडत होता, वस्तीतल्या बायका रडत होत्या, पण पोलीस जनावरासारखं बेदमपणे मला मारत होते. पोलीस लोक पाया पडत होते, पण सावकाराला कोयता मारला. एका बाईची इज्जत लुटल्याला निघालेल्या सावकाराला कोयता मारला. त्यामुळं पोलीस जनावरासारखे बडत होते, लोक हताशपणे बघत होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला पोलिसांनी पूर्ण वस्तीमध्ये नागरी मिरवणूक काढली. नाही त्याच्या पाया पडायला लावले, सावकाराचे जोडे चाटायला लावले. आणि दुसऱ्या दिवशी मी कोर्टात गेलो. पोलिसांनी मला कोर्टात नेलं. वय लहान असल्यामुळं कोर्टाने माझी तात्पुरती जामीन केली, परंतु या सगळ्या झालेल्या अपमानाने मला जगण्यामध्ये स्वारस्य गेलं. मला सोडवायला आलेल्या बाया डोळ्याला पदर लावून मुसमुसू रडत होत्या. लोक डोक्याला हात लावून बसले होते आणि मी मारायची भाषा करत होतो. त्यावेळेस एक म्हातारी उठली आणि म्हणली, पोलिसांनी काढली तर काढली तुझी नागरी मिरवणूक, आपण तुझी हलगीवर मिरवणूक काढू. आणि मग त्यांनी परसखानापासून ते भीमनगरपर्यंत माझी वाजत गाजत मिरवणूक काढली. गल्ली गल्लीमध्ये मला ओवाळण्यात आलं, कुंकुम टिळक लावण्यात आले, 10 पैशाचे 5 पैशाचे हारं माझ्यावर घालण्यात आली, फुलं उडाळण्यात आली. आणि माझ्या आजीच्या वयाच्या बाया माझ्या पायावर डोकं ठेवत होत्या. तो प्रसंग
ते पाहिल्यानंतर आजही माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावेळेस तर मी डाय मोकळून रडत होतो. आणि हे सगळं झाल्यावर तेव्हापासून जेव्हा लोक माझ्या पाया पडतात, ओवाळणी घालतात, हार घालतात, ते हाच तागायत घालतात आणि लोकांनी मग त्यातनं विवेक चव्हाणचा भाई विवेक चव्हाण तयार झाला. परंतु तिथं वाजत गाजत आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांचं दाबत आणलं. बरेचसे पोलीस मला बघायला आले. त्यांना वाटलं विवेक चव्हाण म्हणजे फार मोठा माणूस असेल. मी 3.5 वर्षाचा 14-15 वर्षाचा पोरगा. त्यावेळेसच्या सगळ्या पुण्यातल्या केसरी, प्रभात, सकाळ, लोकसत्ता या सगळ्या पेपरला हेडलाईनला ती बातमी होती. संध्या पेपरला हेडलाईनला बातमी होती. संध्या म्हणजे संध्या एक मोठा पेपर होता. आणि एवढ्या बातम्या आल्यानंतर लोक मला बघायला यायला लागले. आणि त्याचा दचका घेऊन पुण्यामध्ये सावकार लोकांनी वस्तीत येऊन त्यांच्या पोट्या जाळल्या. लोकांची भांडी कुंडी जी घाण ठेवली होती ती परत दिली. लोकांची व्याजं माफ केली, मुद्दल माफ केली. आणि मग त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने लोक माझ्याकडं घरानं घेऊन यायला लागली. माझं नाव सांगून इथल्या अत्याचारवाल्यांना धमकावायला लागली. त्यावेळेस पुण्यामध्ये मोठमोठे डॉन आणि गुन्हेगारांचं राज्य असायचं. पण त्या गुन्हेगारांना माझं विवेक चव्हाणकडनं आलो की विवेक चव्हाणच्या वस्तीत राहतो एवढं जरी म्हणलं तरी लोक त्या माणसाकडनं थांबायला लागले. आणि तेव्हापासून या शहरामध्ये या कुणावर अत्याचार झाला तर एक 10-15 वर्षाचा आत्ताचा काल सोडा, पण अत्याचार झाला तर अत्याचारी माणूस मी विवेक चव्हाणचा माणूस आहे म्हणलं की त्याच्यावर अत्याचार करायला लोक थांबायचे. तर ही जी इज्जत, ही शोहरत, ही दहशत ही जी मला मिळाली ती माझ्या माणसाच्या संरक्षणासाठी मी उचललेल्या पावलाने मिळाली. आणि आता ते पाऊल काय मला मागं घेणं शक्य नाही. जसं ह्या पद्धतीच्या तुम्ही समाजकार्याला सुरुवात केली त्याच पद्धतीनं मंडल आयोगाचा प्रश्न असेल, गायरांचा प्रश्न असेल, हे सुद्धा आपल्या कॉलेज जीवनामध्ये घडले का? याबद्दल ही थोडीशी माहिती आम्हाला सांगा. वाडिया कॉलेजला गेल्यावर 86 सालामध्ये आम्ही भारतीय विद्यार्थी संसदेची स्थापना केली. आणि भारतीय विद्यार्थी संसदेच्या माध्यमाने त्या काळामध्ये महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीत वाढ करावी यासाठी एक फार मोठं आंदोलन झालं. आणि या आंदोलनामध्ये बॉम्बेच्या ज्ञानेश्वर वसतिगृह नावाच्या शासकीय वसतिगृहातून ज्ञानेश्वर मायामध्ये टापकिरे नावाच्या एका विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर आंदोलन झालं. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर काट्या चालवल्या. आज जंतर मंतरवर मारलेल्या काट्याची आपण चर्चा करतो, पण त्यावेळेस म्हणजे 1986मध्ये विद्यार्थ्यांच्या मोर्चावर याच काँग्रेसच्या पोलिसांनी काळा घोड्याच्या इथे एवढा अमानुष लाठीचार केला की त्यातले आजही काही विद्यार्थी जर मला भेटले तर ते त्या काठीने जायबंदी झालेले त्यांचे हाडं, त्यांचे पाठीचे मणके याचं वेदना सांगतात. पण त्यामध्ये महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीत वाढ झाली. शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना मेस चालू झाली. शासकीय वसतिगृहामध्ये राहणाऱ्या दलित विद्यार्थ्यांना, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना, आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळायला लागलं. प्रवास खर्च मिळाला. त्यांना साबण भेटायला लागलं. त्यांना वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या. आणि या मध्ये विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांना राखीव जागा भरल्या जात होत्या. लिगल एड फंडाची आम्ही पुण्यामध्ये सुरुवात केली आणि हळूहळू त्याचं लोन अख्ख्या महाराष्ट्रात मिळालं. आणि माझ्या आंदोलनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये जी झालेली शिष्यवृत्तीची वाढ आहे त्याच्यानंतर कोणत्याही विद्यार्थी संघटनेने या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी, निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करावी. स्वाधार जी योजना आहे ती स्वाधार योजनासुद्धा आमच्या आंदोलनामुळं झाली. आणि त्यामुळं शिक्षणाचा टक्का वाढला. गरीब मुलांना शिक्षण घेता आलं. दलित, आदिवासी, भटक्यामुक्त जाती जमातीच्या मुलांमध्ये आज जे म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, डेस्क ऑफिसर, कलेक्टर, उपकलेक्टर, बरेचसे क्लास 1, क्लास 2चे ऑफिसर, हे जे पिढी आहे ती पिढी तेव्हापासून माझ्याबरोबर आहे. त्यातली 10% पिढी आजही माझ्याबरोबर आहे. कारण त्यांनी माझा संघर्ष पाहिलेला आहे आणि त्या संघर्षाचे ते माझे साथीदार होते. त्यामुळं त्या काळामध्ये जर आम्ही विद्यार्थ्यांसाठी लढलो नसतो तर आज समाजाने एवढी प्रगती केली नसती.
गायरान आणि मंडल आयोग या लढ्यामध्ये सुद्धा आपण सहभागी होतात का? मग त्यानंतर लीडर्सचा प्रश्न निघाला. लीडरशिप इंडिव्हिज्युअलमध्ये जातीमध्ये फार मोठी दरी उभी राहिली होती. मग ती दरी कॉलेजच्या प्रांगणामध्ये आली आणि कॉलेजच्या प्रांगणामध्ये आम्ही लीडर्सच्या इंडिव्हिज्युअल यामध्ये बाबासाहेबांचा जो ग्रंथ आहे तो शासनाने प्रकाशित करायला शिवसेनेने विरोध केला. त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातली सर्व कॉलेजं आम्ही 2 दिवस बंद केली. त्यामध्ये मग फर्ग्युसन कॉलेज असतील, तुमचं बॉम्बेचं रुपारेल कॉलेज असेल, SP कॉलेज असेल, मॉडर्न कॉलेज असेल, म्हणजे संघाच्या कॉलेजपासून ते प्रायव्हेट कॉलेजपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रातली कॉलेज आम्ही 2 दिवस बंद केली. आणि यामध्ये मग मराठवाडा विद्यापीठ नामांतर 89मध्ये ऐक्य झालं. ते ऐक्य कुणाबरोबर इथं संबंध ठेवावे त्यामध्ये तुटलं आणि आदरणीय रामदासजी आठवले मिनिस्टर झाले. पण मिनिस्टर झाल्यानंतर नामांतराची जी चळवळ आहे ती चळवळ थंडावली आणि त्यावेळेस रामदास आठवलेंची गाडी आली तर हजारो लोक आपला माणूस मिनिस्टर झाला म्हणून त्याच्या गाडीच्या मागं पळत होते, परंतु नामांतराच्या लढ्यापासून दूरही जात होते. अशा काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा 90च्या काळामध्ये शिथिल प्राप्त झाला आणि या शिथिल प्राप्त झालेल्या लढ्याला संजीवनी देण्यासाठी पुण्यामध्ये आम्ही उपोषणाला बसलो. पण या उपोषणाने आम्हाला काही झालं नाही. त्यामुळे 1 मे 1991 रोजी मी शरद पवारच्या बंगल्यासमोर जाळून गेल अशी घोषणा केली आणि महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली. मग त्या सुरुवातीच्या काळामध्ये गायरानावर जी गावागावामध्ये जी गायरानं होती त्या गायरानावर आम्हीच्या लोकांनी अतिक्रमणं करायला लावली आणि ती 96पर्यंत जवळजवळ 15,000 हेक्टर जमिनीवर राज्यात माझ्या लोकांनी ती ताबा घेतलं, अतिक्रमण केलं. आजही 8,000 लोक 8,000 हेक्टर जमिनीवर माझी लोक शेतीवाडी करत आहेत, धंदा करत आहेत, त्यांची घरं बांधून राहत आहेत. गावामधून जातीवादाने किंवा पोट भरण्याला न येणाऱ्या लोकांना पुण्यामध्ये बॉम्बेमध्ये आम्ही वस्त्या उभ्या करून दिल्या, त्यांच्या वसाहती निर्माण करून दिल्या, त्यांना निवारा निर्माण करून दिला आणि जवळजवळ या पुण्यातल्या 1365 वसाहतीपैकी 350 वसाहती या फक्त माझं नाव घेऊन बसल्या गेल्या. म्हणजे पुण्यामध्ये जवळजवळ 1,00,000 लोकांना आम्ही निवारा मिळवून दिला. आणि त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव मिळावं आणि दलितांच्या याला हे व्हावं यासाठी विधानभवनला 27 जुलै 1993 रोजी आम्ही घेराव टाकला. त्या घेरावामध्ये प्रचंड लाठीचार झाला आणि त्या लाठीचारामध्ये मी बेशुद्ध पडलो आणि बेशुद्ध पडलेलं असताना मग त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे त्या ठिकाणी आले आणि कोण पोरगा बेशुद्ध पडला हे बघायला आले आणि ते माझे दोस्त झाले. त्यानंतर मुंडे साहेबांनी मला युतीचं सरकार आल्यावर आमदारकीची ऑफर दिली, परंतु जागा बदलती परंतु व्यवस्था बदलत नाही. चेहरे बदलतात, माणसं बदलतात, पण व्यवस्था तीच राहते आणि व्यवस्था बदलल्याशिवाय तुमचं परिवर्तन होत नाही, तुमच्या जीवनाचा शैक्षणिक सामाजिक स्तर उंचावत नाही. ही भूमिका असल्यामुळे मी विनम्रपणे त्यांना नकार दिला. पण 1 मे 1991 रोजी मी शरद पवारच्या बंगल्यावर जाळून घेतलं आणि जाळून घेतल्यानंतर माझ्या 9 सहकाऱ्यांनी जाळून घेतलं. महाराष्ट्रामध्ये दंगलीचा आगडोम झाला. पोलिसांनी मला मारायचे बरेच वेळा प्रयत्न केले. नामांतराच्या आंदोलनामध्ये माझ्यावर 2-3 वेळा गोळीबार केला. पुण्यामध्ये रामवाडी भागामध्ये मला पोलिसांनी पकडून सकाळी 4 वाजल्याच्या सुमारास एन्काउंटर करायचा प्रयत्न केला, परंतु तिथं काही बाया मध्ये आल्या आणि त्या बायांनी परसरला आलेल्या बायांनी केलेल्या आरडाओरडामुळे त्यावेळेस पोलिसांना माझा एन्काउंटर करता आला नाही. 93च्या दंगलीच्या काळामध्ये बीडच्या पंचशील नगरमध्ये माझी सभा चालू असताना पोलीस आले, पोलिसांनी गोळीबार केला. त्यावेळेस गौतम पंचमुख नावाचा माणूस माझ्या आणि पोलिसांच्या मध्ये आला आणि त्याच्या अंगावर गोळ्या जाऊन तो शहीद झाला. नामांतराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये लाठीचार, अश्रुधूळ, गोळीबार, दंगली, दगडफेक, जेल कस्टडी, पोलीस कस्टडी एवढंच आमच्या वाट्याला आलं. परंतु हे भोगत असताना आम्हाला एक समाधानाची लहर भेटली की दादासाहेब गायकवाडांच्या आंदोलनानंतर दलितांनी 17 वर्ष लढून मिळवलेला दैद्यमान विजय म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा विजय. आणि यात सगळं होत असताना पोलिसांनी पकडलेल्या अवस्थेत कोर्टाच्या सांगण्यावरून
पोलिसांनी मला लॉच्या परीक्षेला हँड्स ऑफ पोलिसांच्या कस्टडीतनं लॉच्या परीक्षेला न्यायचे. 8 दिवस मी त्यांच्या कस्टडीत होतो. 8 दिवस पोलीस मला गाडीतनं तिथं घेऊन जायचे आणि पोलीस कस्टडीत असताना मी पेपर दिला आणि कायद्याची पदवी घेतली, वकील झालो. परंतु हे सगळं करत असताना वकील झालो, माझं स्वरूप बदललं, परंतु राज्याची जाती व्यवस्था बदलली नाही, इथली अत्याचार व्यवस्था बदलली नाही, इथल्या शोषणाची व्यवस्था बदलली नाही आणि त्यामुळं महाराष्ट्राची अवस्था तीच राहील. म्हणजे आपला असा विचार होता की जरी अनेक आंदोलनं आपल्या हातून यशस्वी होत होते, परंतु अत्याचाराची मालिका, अन्यायाची मालिका सतत चालू असल्यामुळं आपण यातून बाहेर पडला नाहीत, असं आहे की आणखी काय आहे, काय सांगाल? बघा, ज्याचा जन्म दुःखाच्या अश्रूतनं निर्माण झाला, ज्यांनी जळालेली गुडाची घरं पाहिली, पाटलेल्या माणसांना तडपडत मरण्याचं भाग्य पाहिलं, दुसऱ्यांनी लावलेल्या वणव्यामध्ये ओरपळलेलं जीवन पाहिलं, ज्यांनी कारण नसताना फक्त जात म्हणून रक्तबंबार आपल्या माणसाची शरीरं पाहिली, ज्यांनी शिक्षणासाठी तडपडणारी पोरं पाहिली, ज्यांनी गावाच्या पाणवट्यावर आपल्या माणसांना गावाच्या पाणवट्यावर पाणी भरू देत नाही पाहिलं, ज्यांनी आपल्या माय बहिणींना वासनेच्या नजरेने बघणारी बिरबिरत्या नजरा पाहिल्या, ज्यांनी या ठिकाणच्या माणसाला माणसासारखं हाल अपेष्टा कशा भोगाव्या लागतात हे स्वतः अनुभवलं. या शहरामध्ये मी जेव्हा शाळेमध्ये होतो त्यावेळेस या शाळेमध्ये पहिल्या 6 महिन्यात माझी जात कळल्यानंतर शाळेच्या बाहेर शिक्षण घेतलेला मी पोरगा आहे. त्यामुळं जोपर्यंत ते दुःख मी विसरत नाही तोपर्यंत मी माझ्या मनाची स्थिती बदलत नाही. जोपर्यंत या दुःखाची परिसीमा ते बदलत नाही तोपर्यंत मी माझं मन बदलत नाही. त्यांनी अत्याचार बंद करावेत, मी माझं जीवन बदलण्याला तयार आहे. त्यांनी माझ्या माणसाला दाबून आणि दडपून टाकण्याचं बदलावं, मी सर्वांबरोबर बसायला तयार आहे. पण जर तुम्ही माझी माणसं त्यांच्याबरोबर बसत असताना जर तडपडून मारणार असतील आणि मला ते आठासपणे बघावं लागणार असेल तर या व्यवस्थेला मी मानत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे या व्यवस्थेचं परिवर्तन करण्यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. आणि हे करत असताना माझ्या आंदोलनामुळं 95च्या झोपडपट्टीचा संरक्षणाचा कायदा झाला, 2000पर्यंतच्या झोपडपट्टीचा संरक्षणाचा कायदा झाला. 80 हजार लोक 3 4 दिवस माझ्या नेतृत्वाखाली आझाद मैदानला बॉम्बेला बसली. माझ्या आंदोलनामुळं काँग्रेसचं सरकार केंद्रात आणि राज्यात असतानासुद्धा सोनिया गांधीला बॉम्बेतल्या एअरपोर्टवरनं परत जावं लागलं. आणि कादर खान साहेब हे त्या आंदोलनात माझे कार्यकर्ते म्हणून काम करत होते आणि ते दररोज त्या लोकांमध्ये येऊन बसत होते. वेगवेगळ्या फिल्मस्टार त्या लोकांमध्ये येऊन बसल्या. परंतु आम्ही 2000पर्यंतच्या झोपड्यांची संरक्षणाचा कायदा करून घेतला. 2011पर्यंतच्या अतिक्रमण झोपड्यांचा आम्ही संरक्षणाचा कायदा करून घेतला. दलित कोबऱ्याच्या याच्यामध्ये आम्ही 1989मध्ये दलितांच्या अत्याचारामध्ये स्वतंत्र कायदा व्हावा ही आमची मागणी होती. आणि 89मध्ये माझ्या मते ॲट्रॉसिटी कायदा हा स्थापित झाला, पारित झाला. पण 2 वर्ष उलटल्यानंतरही महाराष्ट्रामध्ये ॲट्रॉसिटी कायदा हा लागू झाला नव्हता. शेवटी बॉम्बेच्या आझाद मैदानापासून हुतात्मा चौकापर्यंत त्या काळामध्ये 2 मोर्चे निघाले. एक मोर्चा होता आमचे आदरणीय एकनाथ आवाड साहेबांचा, मानवी हक्क अभियानचे ते प्रमुख होते, आणि दुसरा मोर्चा आमचा होता. आणि या दोन्ही मोर्चावर लाठीचार्ज झाले. परंतु त्यावेळेसचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे दुसऱ्या दिवशी आम्हाला भेटायला सम्राट हॉटेलच्या समोरच्या बॉम्बेच्या रस्त्यावर आले. त्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टचा प्रारूप जाणून घेतला आणि मग त्या आंदोलनानंतर 1991ला ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा हा लागू झाला. त्यामुळं ही जी याची परंपरा आहे ती परंपरा आहे आणि आम्ही या देशाचे मालक आहोत आणि आम्हाला या देशाचे मालक बनायचं.
आणि मालक बनव आंदोलन, माणुसकी जागवण्याचं आंदोलन, हे आंदोलन आम्ही हा जो लढा आहे हा लढा आम्ही असाच चालू ठेवणार. भाई, आपण अनेक आंदोलनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेला आहे. या सामाजिक आंदोलनामध्ये उतरण्यामागे कौटुंबिक पार्श्वभूमी काही आहे का? बघा साहेब, मी ज्या जातीत जन्मलो ती 2000 वर्षापासून गावकुसा बाहेर राहणारी जात, म्हणजे आमच्या लोकांना या व्यवस्थेने, जाती व्यवस्थेने तडीपार केलं. मी ज्या जातीमध्ये जन्मलो त्या जातीमध्ये आमच्या माय बहिणीच्या इज्जती लुटणं हे सोपं मानलं जात होतं. आमच्या लोकांना मारणं संपलं जात होतं. आमच्या लोकांना गुलामीचं पद्धतीने वागवलं जात होतं. अत्याचारित आणि गुलामी याच्यापेक्षा दुसरी सामाजिक पार्श्वभूमी असू शकत नाही. आणि असं काही कुटुंब बिटुंब काही नसतं. संपूर्ण समाज हा असतो. ज्यावेळेस तुम्ही एकदा समाजामध्ये येता त्यावेळेस समाजातली सगळी माणसं ही आपली मानावी लागतात. त्यामुळं माझी पार्श्वभूमी अत्याचार आणि दुःखाची पार्श्वभूमी आहे. आणि या पार्श्वभूमीवर मी माणुसकीचा झेंडा लावायला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावर नतमस्तक होऊन निघालेलो आहे. भाईचं आजपर्यंतचं जीवन हे संपूर्णपणे समाजावरील अन्याय अत्याचार निवारण्यामागे गेलेलं आहे. पण भाई, यानंतर आपलं पुढील आयुष्य काय असणार आहे या संदर्भात काय सांगाल? संघर्ष जारी रहेगा. वाह, क्या बात है. सरांनी आत्तापर्यंत आपल्या अर्थसत्ता न्यूज यूट्यूब चॅनलला अतिशय सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीनं समाजकार्याची सुरुवात झाली आणि कुण्या पद्धतीनं त्यांनी आंदोलने उभे केली, लढली आणि ते यशस्वी पार पाडली, या संदर्भामध्ये त्यांनी अतिशय सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त जनतेपर्यंत पाठवला पाहिजे आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्याकरिता आपण पाहत रहा अर्थसत्ता न्यूज यूट्यूब चॅनल. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय भीम.